जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। धाराशिव जिल्ह्याच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेशी चर्चा केल्यानंतर जिल्हाभरात कशा पद्धतीने मतदान झाले याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। धाराशिवमध्ये एकूणच सध्याच्या घडीला कोण बाजी मारणार हे स्पष्टपणे कळत नसलं तरी दोन्ही उमेदवारांमधील मताधिक्य जास्तीत जास्त 10 ते 20 हजारांचा असेल अशी इथली परिस्थिती असल्याचे लोकांचे म्हणणे आहे। धाराशिव जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी आधी मतदानाला संत गतीने सुरुवात झाली। इथे एकूण 60.91% मतदान झाले। मागील निवडणुकीतही इथे 60.41% मतदान झालं होतं। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये औशामध्ये 61.65, बार्शीमध्ये 64.95, उमरग्यात 58.02, धाराशिवमध्ये 60.21, परंड्यात 59.35, तुळजापूरला 61.32 एवढे मतदान झाले। औशामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावर बूथवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जवळपास पाऊण तास मतदान मशीन थांबले होते। तर धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट लागल्याची धक्कादायक घटना घडली। भूम तालुक्यातील पाटसावंगी गावात मतदान केंद्रासमोरच समाधान शिंदे पाटील नावाच्या तरुणाचा मतदान केंद्रावर मतदार आणण्यावरून हा वाद होऊन खून झाल्याची चर्चा जिल्हाभर झाली। या दोन घटना सोडल्या तर धाराशिवमध्ये उर्वरित ठिकाणी शांततेत मतदान पार पडले होते। आता धाराशिवमध्ये कोण चालणार, तर धाराशिवमध्ये धीर भावजय अटीतटीची चुरस रंगेल असं सगळ्यांना वाटत होतं। मात्र मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इथली स्थिती एकतर्फी झाल्याचे सांगण्यात येत आहे। ग्रामीण भागातून ओमराजे निंबाळकरांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असं लोक सांगत आहेत, तर अर्चना पाटील काहीशा बॅकफुटला गेल्याचे चित्र आहे। अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत होत्या, मात्र कमळाची मतं अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडे शिफ्ट झाली नसल्याचे बोलले जात आहे। पण शहरी मतदार मात्र त्यांच्या मागे उभा असल्याचे दिसून येते। हा मोदींच्या सभेचा इम्पॅक्ट असल्याचं बोललं जाते। मतदानापूर्वी तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात भावनिकतेला मूठमाती देत जनता विकासाचं राजकारण स्वीकारणार असल्याचं वक्तव्य केलं होतं, पण दिवसभरातली परिस्थिती मात्र काहीशी उलटी दिसून आली। उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर ग्रामीण भागात चांगलाच वर्कआउट झाल्याचे सांगण्यात येते। याबाबतची कबुली स्वतः महायुतीचे अनेक कार्यकर्ते देत होते। धाराशिव लोकसभेतील तुळजापूर विधानसभा मतदारसंघ वगळता सगळ्या विधानसभा मतदारसंघात ओमराजे आघाडीवर असल्याचं बोललं जाते। भूमपरांडा विधानसभेत शिंदे गटाचे तानाजी सावंत अर्चना पाटलांच्या प्रचारात सातत्यानं सक्रिय झाले असले तरी इथे शरद पवार गटाच्या राहुल मोटेंनी ओमराजे निंबाळकर यांचे काम सोपं केल्याचं बोललं जाते। बार्शी विधानसभेत विद्यमान आमदार राजेंद्र राऊत असूनही मतदारांनी ओमराजेंना कौल दिल्याचं बोललं जाते। उमरगा आणि धाराशिव विधानसभेत ओमराजेंना दलित आणि मुस्लिम फॅक्टरने मदत केल्यामुळे या दोन विधानसभा मतदारसंघात मशाल पुढे असल्याच्या अनेक चर्चा आहेत। औसा विधानसभेत भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि बसवराज पाटलांची ताकद असली तरी मूळ काँग्रेसचा मतदार ओमराजेंकडे वळल्याच्या चर्चा आहेत। बसवराज पाटलांच्या पक्ष बदलाच्या भूमिकेमुळे अनेक लोक नाराज असल्यामुळे त्यांनी ओमराजेंना मदत केल्याचे बोलले जाते। फक्त तुळजापूर विधानसभेत मात्र राणा जगजितसिंग पाटलांच्या प्रचंड प्रभावामुळे अजित पवार गट पुढे असल्याच्या चर्चा आहेत। संपूर्ण जिल्हाभर लोक ज्या चर्चा करत आहेत त्या सविस्तर आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत। आता काही तासातच आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण होणार हे निश्चितच कळेल। तोपर्यंत वेट अँड वॉच। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।